कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हॅलो हॅलो बनी बाळा कसा आहेस रे तू? मी छान आहे, पण तू का नाही फोन उचलत माझा? तुला माहितीये मी तुझ्या कॉलची किती वाट पाहिली? सॉरी बाळा, घरात खूप कामं होती ना म्हणून। शिवाय तुला फक्त रविवारीच फोन करणं अलाउड आहे ना, म्हणून नाही जमलं। पण तू सांग ना, तू कधी फोन केलेलास? मला तर तुझा मिस कॉलच नाही दिसला। म्हणजे मंगलाजीने मी फोन केल्याचं आईला सांगितलंच नाही? नाही, ते माझ्या पण लक्षात नाहीये। बनी कसं आहेस तू? मी बरे बाबा। चिनू मला पण ठीक आहेत ना? त्यांचं काय धिंगाणा सुरू असतं नुसतं। बाबा आईला फोन दे ना। हो हो बाळा, देतो। सॉरी, ते उत्साहात फोन घेतला तुमच्याकडून। नाही असू देत ना, तुम्ही बोला अजून, इट्स ओके। नाही, मी बोलतो नंतर। बाबा आपलं फेवरेट सॉन्ग लागले, चल ना पटकन। बाळा, बनी दादाचा कॉल आलाय, त्याशी बोलू ना आपण ती। हा, तू बनी दादाशी नंतर बोल, तू पहिले चल। चल ना, चल। ओके ओके, चल 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 चल। सॉरी बाळा, आज घरी थोडा गोंधळ चालू आहे। तुम्ही पार्टी करतायत ना, खूप मजा येते। खरं सांगू, मला सारखी तुझीच आठवण येते। आता पण आली होती। तुला आठवतंय आपण कसे पाणीपुरी खायला जायचो? हो आठवते ना, पण तू सारखी माझी आठवण काढू नको, तुला रडू येईल। नाही बाळा, मी नाही रडत आहे। पण तू कसा आहेस, तू सांग ना। तुझी वॉर्डन मॅडम सांगत होती की तुझी फुटबॉलची ट्रायल होती, कशी झाली ती? तर माझी शूलेस बांधून द्याल का? मला नाही येत बांधता, घरी पण आईच बांधायची। मी पार्टिसिपेट नाही केला। का रे? असं इच्छा नाही झाली, पण मी क्रिकेटसाठी करीन ट्राय। ते तर तू करशीलच रे, पण फुटबॉल का नाही? तुला तर किती आवडतं फुटबॉल। हनी बाळा, तुझं नक्की मन लागतंय ना रे तिथे? खुश आहेस ना तू? हॅलो बनी, हो बाळा, मला तुझा आवाज नीट नाही वाटत आहे। एक काम करूयात, असं उद्या रविवार आहे, उद्या तुला भेटायला येते। खरंच? हो खरंच, उद्या सकाळी लवकर निघेन आणि लवकरात लवकर तुझ्याकडे पोहोचायचा प्रयत्न करेन। मी आले ना की मग आपण भरपूर गप्पा मारूयात। सगळं सांगशील ना मला? हो मी सगळं सांगेन, पण तू नक्की येशील ना? ते हो, नक्की, प्रॉमिस। ओके ओके ओके, मी फोन ठेवतो, नाही तर वॉर्डन मॅडम रागवतील। उद्या लवकर या। गुड नाईट, लव यू। गुड नाईट बाळा, लव्ह यू टू। येस 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 येस। 7 वाजत आले ग। आईंचे भाऊ आणि बहिणी एव्हाना यायला हवे होते, खूपच उशीर झालाय त्यांना। पकड आत्या। अहो, आईंचे भाऊ आणि बहिणी अजून आले नाही, तुम्हाला माहिती आहे का त्यांना उशीर का झालाय? अगं आता वहिनीचा भाऊ मला कशाला काही सांगणार ना? हा, काय माहित। बनसो
तेव्हा ना दादा वहिनी यायला हवे होते ना. हा मी काय म्हणते वहिनी, तू फोन करून बघ ना त्याला, का नाही आला अजून तो. हा करते फोन करते. हॅलो दादा, अरे कुठं आहेस तू? आम्ही केव्हाची वाट बघतोय तुझी. काय अगं बाई, हो का? बरं आता कसा आहेस तू? आता कॅन्सल केलं म्हटल्यावर मी तरी काय बोलणार ना. बरं तू कसा आहेस आता? बरं आहेस ना? हा नाही, पुढच्या महिन्यात ये, 2 दिवस राहायलाच ये. बरं काळजी घे. हा आई काय हो? कॅन्सल करावं लागलं त्याला, आजारी पडला म्हणे ऐन वेळेला. नाही आता बरं आहे, आराम करतोय. म्हणाला की तुझ्या नव्या सुनेला भेटण्यासाठी मी तब्येतीवर उदार नाही ना होऊ शकत. आई, ते नेहमीसारखे नाशिकवरून निघाले असतील ना? नाही म्हणजे सकाळीच निघाले असतील ते. मग त्यांचा येण्याचा प्लॅन कॅन्सल झालाय हे त्यांनी इतक्या उशिरा कसं कळवलं? अगं ते म्हणजे तो निघाला होता आधीच, मग रस्त्यात त्याला बरं वाटेनासं झालं ना, म्हणून तो मग तसाच परत घरी गेला. मी आलेच. वहिनी, तुझा दादा येणार नाही म्हणून सुनबाईला फारच वाईट वाटलेलं दिसतंय ग बाई. का केलं असेल असं आईंनी? किती चांगली संधी होती बनीला जाऊन भेटण्याची. बनीला वाईट वाटलं असेल का? एकदा बोलून बघू का त्याच्याशी? नाही, नको. उगाच बनीला माझ्यामुळे ओरडा नको मिळाला. सॉरी बनी, आज प्रॉमिस करून पण नाही येता आलं मला. प्लीज मला माफ कर. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.